अमेरिकेच्या मेरीलँडमधील फ्रान्सिस स्कॉट पुलाला एक कार्गा जहाज धडकल्याची घटना. अमेरिकेतील बल्टिमोर येथील पुलावर एक कंटेनर जहाज धडकून 3 किलोमीटर लांबीचा संपूर्ण पुलाला जलसमाधी मिळाली आहे. या जहाजासंबंधात एक मोठी माहिती समोर आली आहे. जहाजातील सर्व क्रू मेंबर्स भारतीय असून दुर्घटनेत अनेकांची जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र 2 पायलटसह सर्व क्रू मेंबर्सचा शोध लागला असून आतापर्यंत कोणतीही जीवितहानीचं वृत्त नाही. सिंगापूरचा ध्वज असलेले कंटेनर जहाज ग्रेस ओशन पीटीई लिमिटेडचं असून या कंपनीकडून ही माहिती देण्यात आली आहे. हे जहाज बल्टिमोरहून कोलंबोला जात होते. अमेरिकेच्या मेरीलँडमधील पेटास्कोक्स्को नदीवर असलेल्या फ्रान्सिस स्कॉट पुलाला एक कार्गा जहाज धडकल्याची घटना घडली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री 1:30 वाजता ही दुर्घटना घडली. पुलाला जहाज धडकल्यानंतर त्याला आग लागली. या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार मेरीलँड ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटीने सांगितले की दुर्घटनेनंतर वाहतूक बंद करण्यात आली आहे. फ्रान्सिस स्कॉट पुलाला धडकणारे जहाज 948 फूट लांबीचे होते. पेटाकोस्को नदीवर 1977 मध्ये फ्रान्सिस स्कॉट पूल उभारण्यात आला होता. या पुलाचं नाव अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिणारे फ्रान्सिस स्कॉट यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.